देतो. I really thank God प्रभूने पुन्हा एकदा आज आपल्या समोर वचन घेऊन येण्यास संधी दिलेली आहे. that He has given me an opportunity to preach the word today. खरोखर परमेश्वराची कृपा आपल्यावरती भरपूर आहे And really the grace of God is upon us. आणि त्याच्या दयेने आपण इथपर्यंत आपल्या नाकपुड्यात श्वास आहे. And because of His grace we have breath in our nostrils. खरोखर परमेश्वर चांगला आहे Really a God is good. आणि तो आमची काळजी घेतो. And He cares for us. तो आमच्यावर प्रीती करतो. He loves us. आज जगात सर्वांना प्रेमाची गरज आहे. And everybody in the world needs love today. प्रत्येकाला प्रेमाची गरज आहे. Everybody needs love. आणि ते प्रेम फक्त येशूने आपल्यावर केलेलं आहे. And that love only Jesus has done upon आणि us. त्याच्या प्रेमामुळे त्याच्या प्रीतीमुळे आपण जिवंत आहोत. And we are alive because of His love. आणि तो त्याच्या प्रीतीस्तव आमच्यावर दया करतो. And because of His love He has mercy on us. आमच्या कर्मामुळे नव्हे, Not because of our works, आमच्या विश्वासामुळे नव्हे, not because of our faith, तो त्याची जी प्रीती आमच्यावरती आहे, but because of His love that is upon जी us, सार्वकालिक प्रेम वृत्ती त्याची आहे, the eternal love, त्याच्यामुळे आपण आज जिवंत आहोत. and that is why we are alive today. आणि म्हणून त्याने आम्हाला And that is why अंधाराच्या राज्यातून काढून He brought us out of the kingdom of darkness, प्रकाशाच्या राज्यात आणलेलं brought आहे. into the kingdom of light. आणि आपण दिवसेंदिवस बघत आहोत And every day we see की प्रभू आपल्याला त्याच्यामध्ये वाढवत आहे. God is growing us in Himself. मंडळीमध्ये तो आपल्याला आणत आहे He's bringing us into the church. आणि मंडळीवर तो प्रेम करतो. And when He loves the church, मंडळी ही त्याची वधू आहे. and church is His bride. इफिसकरात पत्रामध्ये म्हटलेलं आहे, In Ephesians it says, 7 वेळा उल्लेख केलेला आहे it has mentioned 7 ही times. 7 पद त्यांनी मंडळीला दिलेली आहेत. 7 पद, 7 stages are given to the church. 7 वेळा 7 उपमा दिलेल्या आहेत. And seven times representations have been given. त्या कशा आहेत त्यानंतर सांगेल मी तुम्हाला. I will tell you later how those पण are. त्यापैकी मागच्या वेळेस आपण बघितलं होतं But last time we saw, की मंडळी ही एक परमेश्वर येशूची वधू आहे. and last time we saw, church is the bride of God. स्वर्गात कोकऱ्याचं लग्न निघालं आहे And there is the wedding of Lamb in heaven, आणि वधू तयार होत आहे. and bride is getting आणि ready. वधू म्हणजे मंडळी आहे. And bride means the church. आणि मग ही मंडळी तयार होत असताना And while the church is being prepared, मंडळीची जबाबदारी आहे, the responsibility of church is, वधूची जबाबदारी the आहे. responsibility of the bride is, दिवसेंदिवस ती सजत असते, and every day she is getting ready. ती तयार होत असते She's becoming prepared. आणि येशू मंडळीला तयार व्हायला सांगत आहे. And Jesus is telling the church to आता be मग ready. मंडळी म्हणजे कोण? Now who is church? तुम्ही आणि आम्ही मंडळी आहोत. You and I are church. आणि मग मंडळीची उन्नती व्हावं असं परमेश्वराला वाटतं. And it is the will of God that we be आणि या uplifted. दिवसांमध्ये प्रभू And in these days, आपली तयारी करत आहे, Lord is preparing us. आपली तयारी करून घेत आहे. He's preparing us. आपल्यावर तो प्रेम करतो. He loves us. मग आपण तयारी करत असताना And while we are preparing, आपण ती कशा प्रकारे तयारी केली पाहिजे? how should we prepare ourselves? आपण बघतो We see, आपण प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहेत. and there is a problem in each and every one of our कुठली ना lives. कुठली समस्या आहे. There is some trouble in our lives. ही समस्या सोडवायची कशी? And how do we resolve this आणि problem? या समस्या सोडवण्यासाठी And to resolve the issue, परमेश्वराने God आपल्याला काही गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत. has told us to do a few things. आणि मग आपण प्रार्थना करतो, And we pray, विश्वास धरतो, we have faith, आज्ञा पाळतो. we obey His commandments. पण हे कशा प्रकारे करायचं But how should we do it? याविषयी त्याने याशिवाय या संबंधी त्याने काही मेथड घालून दिलेली आहे. And He has given us some methods on how to do त्याने it. पद्धती दिलेली He आहे. has given us some methods. आम्ही दुःखी कष्टी असतो, We are sad and sorrowful. आमच्या पुढे समस्या असतात, We have troubles in front of आमच्या us. पुढे प्रश्न We असतात, have questions. अनेक वेळा आम्ही अडचणीत असतो, A lot of times we are in trouble. दुःखाच्या प्रसंगातून जातो, We might go through sadness. कठीण प्रश्न समोर असतात, There are difficult questions in front of us. उत्तर सापडत नसतो, We do not have the answers. आजार असतात. There are diseases. पण या सगळ्या गोष्टी असतात. Everything is there. यातून आम्हाला पुढे जायचं असतं. We have to go through पण it. यातून सोडवणारा आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त आहे. But the one who delivers is Lord Jesus Christ. कारण तो म्हणतो, Because He says, मार्ग सत्य व जीवन मीच आहे. I am the way, truth and the life. कारण आमच्या जीवनाचा मार्ग येशू आहे. Jesus is the way of a life. आमच्या जीवनातलं सत्य येशू आहे. The truth of a life is आमच्या Jesus. जीवनाची वाट येशूच आहे. And the way of a life is Jesus. येशू शिवाय आम्हाला तरणोपाय नाही. And there is no other option than Jesus आणि to मग save जर us. आमच्या समस्या सुटल्या जाव्या असे आम्हाला वाटत असेल, If I think my problems should be resolved, तर आम्ही काही गोष्टी करणं गरजेचं आहे. and we need to do certain things. कोणत्या गोष्टी आम्ही कराव्या? What are those things? आज त्याविषयी आपण बघणार आहोत. Let us learn that. देव आमची काळजी घेतो. And God cares for us. आमच्या कुटुंबातले प्रश्न सुटावेत,
so that our family problems be resolved, आमच्या समाजातले प्रश्न सुटावेत, our problems of the world be resolved, आमच्या देशातले प्रश्न सुटावेत, the problems of a nation be resolved, तर एक गोष्ट करण्याची गरज आहे. we need to do one thing. वाचूया आपण. Let's read. आजचं हे वचन आहे It's today's word, आणि आठवड्याचं सुद्धा हेच वचन आहे. and it is also the verse of the week. होशे याचा 10वा अध्याय, Hosea 10वा अध्याय आणि 12 वचन आपण सर्वांनी मिळून काढायचं आहे ते. आणि आज आपण प्रॅक्टिकल हे वचन वाचणार आहोत. सगळेजण प्रॅक्टिकल करणार आहात. सगळ्यांनी वचन काढायचं. होशे 10 वचन 12 आणि सगळ्यांनी एक साथ वाचायचं. प्रथम मराठीतून आणि नंतर इंग्रजीमधून आपण वाचूया. होशे 10:12 सर्वांनी पवित्र शास्त्र काढायचं आणि वचन काढायचं आहे. मी वाचतो, तुम्ही माझ्या पाठीमागं म्हणा किंवा माझ्याबरोबर म्हणा. तुम्ही आपणासाठी धार्मिकतेची पेरणी करा, म्हणजे प्रेमाची कापणी कराल. पडीत जमीन नांगरून काढा, कारण परमेश्वराने येऊन धार्मिकतेची वृष्टी करावी, या त्याला शरण जाण्याचा हा समय आहे. It says in Hosea 10:12, "Sow for yourselves righteousness, reap in mercy, break up the fallow ground, for it is time to seek the Lord, till he comes and rains righteousness on you." इथं या ठिकाणी पवित्र शास्त्र सांगतं, Here the scripture says, हा समय असा आहे this is the time आम्ही धार्मिकतेची पेरणी केली पाहिजे, we should sow righteousness, म्हणजे आम्ही प्रेमाची कापणी करू. so that we reap love. प्रत्येकाला प्रेमाची आवश्यकता असते. Everybody needs love. कुटुंबातून प्रेम मिळावं, We should receive love from our families, घरातून प्रेम मिळावं, from our families, आमच्या आईवडिलांनी आमच्यावर प्रेम करावं, that our parents should love आमच्या us, भावाने आमच्यावर प्रेम करावं, that my brother should love me, आमच्या पत्नीने आमच्यावरती प्रेम करावं, that a wife should love me, आमच्या पतीने आमच्यावर प्रेम the करावं. husband should love me, सर्वांनी प्रेम करावं ही अपेक्षा धरतो. and we expect that everybody should love us. सर्व आमच्यावरती प्रेम केलं, सर्वांनी आमच्यावर प्रेम केलं पाहिजे. Everybody should love us. पण सर्वात महत्वाचं प्रेम फक्त येशूच आपल्यावर करतो. But the only most important love only Jesus does it upon us. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. कारण बायबल सांगतं For the scripture says, देव प्रीती आहे God is love, आणि तो आमच्यावर प्रीती करतो. and He loves मग us. आम्हाला जर प्रीती पाहिजे So असेल if we want love, तर या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, in the scripture it says, धार्मिकतेची पेरणी करा, sow for yourselves righteousness, म्हणजे प्रेमाची कापणी करा. so that you reap in love. तुम्ही धार्मिक बना, You become righteous, प्रेम तुम्हाला आपोआप प्राप्त होईल. and you'll automatically receive love. तुमच्या कुटुंबात प्रेम नसल, If you do not have love in your family, काही व्यक्ती प्रेम करतात, काही व्यक्ती करत नाही. some love and some do not. काही आई-वडिलांवर प्रेम करतात, काही करत नाहीत. Some love their parents, some do not. मग कुटुंबातले दोघं प्रेम करतात, दोघं करत नाहीत. And two of the family members love and two do not. समाजामध्ये प्रेम नाही, There is no love in the society, एकमेकांमध्ये द्वेषाची भावना आहे. and there is hatred amongst each other. देव फक्त प्रेमच करतो, God only loves, कारण पवित्र शास्त्रातला देव because the God of the scripture, आम्हाला प्रीती शिकवतो. He teaches us love. आणि बायबल आम्हाला सांगतं, And the Bible says, जग तुमचा द्वेष करतो याचं आश्चर्य मानू नका, and do not be surprised if the world hates you, कारण यापूर्वी देवाच्या लोकांचा द्वेष केलेला आहे. because before that also they hated those who loved me. संदेष्टांचा द्वेष केलेला आहे. He hated the prophets. मग अशा या परिस्थितीमध्ये In this situation, आम्हाला कुटुंबात प्रेम हवंय. if you want love in a family, आमच्या मुलांनी ऐकावं असं वाटत असेल, if you want that children should listen to us, आमच्या आईवडिलांनी आमचं ऐकावं असं वाटत that the असेल, parents should listen to us, आम्ही धार्मिकतेची पेरणी करण्याची गरज आहे. we need to sow righteousness. मग ही धार्मिकतेची पेरणी कशी करता येईल? And how can we sow righteousness? पुढे असं म्हटलेलं आहे, Further it says, पडीत जमीन नांगरा, break up your fallow ground, म्हणजे परमेश्वराने येऊन so that the Lord will come तुम्हावर धार्मिकतेची वृष्टी करावी, and rain righteousness on you. याकरता त्याला शरण जाण्याचा हा समय आहे. It is the time to seek the Lord. थोडक्यात जर आम्हाला धार्मिकता पाहिजे असेल In short, if we need तर आम्ही righteousness, परमेश्वराला शरण गेलं पाहिजे. we need to submit ourselves to the आणि Lord. मग परमेश्वराला शरण जायचं म्हणजे And need काय, to surrender to the Lord ते means, कशा प्रकारे जायचं, how do we do that? आज तो आपला विषय आहे. That is the topic for आणि today. म्हणून आजचा टॉपिक आहे, The topic for today is आपण देवाच्या वचनाचं मनन केलं पाहिजे. that we should meditate on the word of God. देवाच्या वचनाचं मनन केलं We पाहिजे. should meditate on
the word of आणि मग God. देवाच्या वचनाचं आपण ज्यावेळेस मनन करतो, And when we do meditate the word of God, काय काय गोष्टी आमच्या जीवनात घडतात. and what all things happen in our lives, मनन म्हणजे काय, what does meditation ते mean, कसे करावे, how should we do it, मनन कोणी कोणी केलं, and who all did meditated, त्यांच्या जीवनात काय काय and घडलं, what all happened in their lives, याविषयी आपण आज बघणार we are आहोत. going to learn about that. मनन हा आजचा आपला विषय आहे. And today's topic is आणि मग meditation. आजचा टॉपिक आहे देवाच्या वचनाचं मनन करणे. The topic for today is meditation on the word आणि of या God. ज्यावेळेस गोष्टी आपण प्रॅक्टिकली करू, And when we practically do all these things, त्याचा अनुभव आपण घेऊन पाहू. let us experience म्हणून that. पवित्र शास्त्र म्हणतं, So the Holy Scripture says, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन बघा. taste and see how the Lord is good. सफरचंद मी खाल्लं तर चव मला कळल, If I eat the apple, I will know its taste. तुम्ही खाल्लं तर तुम्हाला त्याची चव कळल. If you know, you will understand its taste. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. तसा परमेश्वर किती चांगला आहे Similarly, how the Lord is good, याचा तुम्ही अनुभव घेऊन बघाल. you should taste it. ज्यावेळेस तुम्ही मनन करून बघाल, When you will meditate, तुम्हालाही असा अनुभव येईल. you will also आणि experience मग that. तुम्ही म्हणाल, And then you will say, परमेश्वर चांगला आहे, God is good त्याची दया सनातन and आहे. His mercy endures forever. मग आम्हाला जर धार्मिकतेची पेरणी करायची असेल, If I want to sow righteousness, तर आम्ही धार्मिक गोष्टी केल्या पाहिजे. I should do righteous things. मग कशा प्रकारे त्या करायच्या, And how do we do it? त्यापैकी एक भाग आहे The first portion is परमेश्वराच्या वचनाचं मनन करणं. to meditate on the word of आणि God. मग परमेश्वराचं वचनाचं मनन करणं म्हणजे काय, And what does it mean to meditate on the word of तर God? मनन या शब्दाचा अर्थ आहे The meaning of meditation is चिंतन करणं, to repeatedly say it, मेडिटेशन, meditation, थिंक, to think, टू पॉन्डर, to ponder, म्हणजे खूप खोलवर विचार करणे, and to think intently, डीप स्टडी करणे, to study deeply, ध्यान करणे, to think about it. असा मनन या शब्दाचा अर्थ होतो. And that is the meaning of the word meditation. आणि मग आपण आज पवित्र शास्त्रातून बघणार आहोत And through the scripture we are going to learn की मनन कोणी कोणी केलेलं आहे. who all meditated. आणि मग आपण आता वचन वाचणार आहोत We are going to read some आणि मग verses. त्याद्वारे आपण बघणार आहोत And through that we'll की learn पवित्र शास्त्रात सुरुवातीला मनन कोणी केलं, who meditated in the scripture first. क्रमाक्रमाने मनन कोणी केलं, We are going to see it sequentially. आणि मनन कसं केलं, काय केलं, And how did they meditate and what did they आणि कशा meditate. प्रकारे त्यांना फायदा झाला, And how it benefited them. त्याच गोष्टी आपण करायच्या आहेत. And those same things we need to do. कारण आपण पवित्र शास्त्रातल्या ज्यावेळेस गोष्टी करतो, Because when we do the things of the scripture, देव आमच्या जीवनात त्या गोष्टी घडवून आणतो. and God makes things happen in our lives. देव आमच्या जीवनात आशीर्वाद देतो. God brings blessings in our life. म्हणून आजचा आपल्या मननाचा विषय आहे Today the topic of meditation is देवाच्या वचनाचं मनन करणे. to meditate on the word of God. आणि मग बघूया आपण. Let us see. सर पहिला प्रश्न आहे, पवित्र शास्त्रात मनन कोणी कोणी केले. First question is who all meditated in the scripture? पवित्र शास्त्रात मनन कोणी कोणी केले. Who all meditated in the scripture? उत्पत्ती याचा 24वा अध्याय Genesis 24. आणि 63 वचन. इसाक हा संध्याकाळच्या वेळी ध्यान कराव्यास रानात गेला असता त्याने नजरभर करून पाहिले, तो त्याला उंट येताना दिसले. बस. It says in Genesis 24:63, and Isaac went out to meditate in the field in the evening, and he lifted his eyes and looked. आपण त्या ठिकाणी बघतो And we see here की इसाक हा Isaac संध्याकाळच्या वेळी went out in the evening. रानात ध्यान करण्यासाठी गेला. He went out to meditate in the field. परमेश्वराचं ध्यान पहिलं कोणी केलं असेल, Who meditated first? किंवा परमेश्वराच्या वचनाचं चिंतन कोणी केलं असेल, The first person to meditate on the word of तर God. पहिलं मनन करणारा व्यक्ती The आहे first one who meditated is इसाक आहे. it is Isaac. उत्पत्ती 24:63 नुसार. As per Genesis 24:63. आणि मग आपण जर पवित्र शास्त्र बघितलं, And when we see the Holy तर Scripture, पवित्र शास्त्रांच्या पुस्तकांचा जर अभ्यास केला, कृपया पुढे सरका जरा सगळं. ब्रदर साईड पुढे सरका, सिस्टर साईड पुढे या जरा. देवाचं वचन ऐकायला आपण नेहमी पुढे आलं पाहिजे. मर्या देवाचं वचन ऐकण्यासाठी येशूची अगदी जवळ आली होती. आपण बघत आहोत we are learning की पहिलं मनन कोणी केलं. who meditated first. आता पवित्र शास्त्राच्या पुस्तकांच्या क्रमानुसार जर बघितलं, As per the books of the Bible, उत्पत्तीनुसार as per Genesis, इसाक त्या ठिकाणी आपल्याला दिसतो की त्यानं चिंतन केलं. we see that Isaac meditated. पण But
सर्वात प्रथम चिंतन करायला देवाने सांगितलं. God told him to meditate first. तर कोणाला सांगितलं असेल? Who did God tell to meditate? तर पवित्र शास्त्राच्या जर पुस्तकांचा अभ्यास केला If we study about the books of the तर Bible, सर्वात जुनं पुस्तक इयोबाचं आहे. and the oldest book of the Bible is of Job. सर्वात जुनं पुस्तक इयोबाचं आहे. The oldest book of the Bible is Job. कारण उत्पत्ती निर्माण होण्यापूर्वी Because before Genesis, किंवा ते पुस्तक लिहिण्यापूर्वी because before writing the book of Genesis, ज्यावेळेस इयोब अस्तित्वात होता when Job was present, त्यावेळेस during that time, देवाने इयोबाला सांगितलं, God told Job, इयोबाला देवाने सांगितलं, God told Job, इयोबाचा 37वा अध्याय 14व वचन. इयोबाच्या टायमाला आज्ञा विधी काही नव्हत्या. there was no laws or commandments in the time of Job. नियमशास्त्र देण्यात आलं नव्हतं. There was no law given. कारण इयोब हा फार पूर्वीचा होता असं बायबल सांगतं. Because Job existed very कारण जो पवित्र previously. शास्त्रातलं सर्वात जुनं पुस्तक इयोब आहे. Because the oldest book of the Bible is Job, पवित्र शास्त्राच्या अभ्यासकांनुसार. as per the study of the Bible. आणि मग इयोब 37:24 मध्ये असं म्हटलेलं आहे. देव त्याला काय म्हणतो बघा 37:14 मध्ये. इयोबा, कान देऊन हे ऐक, स्तब्ध राहून देवाच्या अद्भुत कृत्यांचे मनन कर. पुन्हा एकदा वाचा ब्रदर. इयोबा, कान देऊन हे ऐक, कान देऊन हे ऐक, स्तब्ध राहून देवाच्या अद्भुत कृत्यांचे मनन कर. देवाच्या अद्भुत कृत्यांचे मनन कर. It says in Job 37:14, listen to this, O Job, stand still and consider the wondrous works of God. काय कर इयोबा, तू स्तब्ध राहा. He said, stand still, Job, कान देऊन लक्ष दे listen to this, आणि देवाच्या अद्भुत कृत्यांचे मनन कर. and meditate on the wondrous works of God. देवाने इयोबाला सांगितलं God told Job की तू देवाच्या अद्भुत कृत्याचं मनन कर. that you meditate about the wondrous works of मनन God. करण्याची सूचना देवाने त्याला केली. And God commanded him to meditate. आपण जर इयोबाच्या पुस्तकाचा नीट अभ्यास केला If we study the book of Job carefully, तर पहिल्या 3 अध्यायापर्यंत for the first 3 chapters, देवावर खूप भरोसा ठेवणारा तो दाखवलेला आहे. it has been shown Job believed in the God a पण lot. त्याला ज्या त्रास असह्य होतो But when his tribulations became tough, 3ऱ्या अध्यायापासून पुढं after the chapter 3, त्याला काही सहन होत नाही he could not bear anything, आणि मग तो देवाला प्रश्न करायला सुरुवात and he करतो. starts to question God. आधी अजिबात न बोलणारा इयोब And the Job, who did not speak anything, देवाला शब्दांचा मारा करतो. and he starts asking questions to God. त्याचे मित्र पण त्याला त्याच्या दुःखाबद्दल दोष देतात. And his friends also blame him for the problems. तो गोंधळात जातो. He becomes confused. आणि नंतर शेवटच्या अध्यायामध्ये जर आपण बघितलं In the last chapter, if we see, तर मग तो देवाला कबूल होतो. and he accepts, की देवा मी चुकीचं बोललो he confesses that, Lord, I मला spoke क्षमा wrong, कर. forgive me. आणि म्हणून देव 37वा अध्याय म्हणतो. And that is why 37 chapter कारण ज्यावेळेस says, 37वा मध्ये देव त्याच्याशी बोलायला लागतो, and when God starts speaking to Job, मग देव त्याला म्हणतो God says to him, तू देवाच्या अद्भुत कृत्यांचं मनन कर meditate the wondrous works of God, आणि मग तुला देवाचं रहस्य समजेल. and then you'll understand the मग mystery जर of आम्हाला God. देवाविषयी समजून घ्यायचं If असेल you want to understand about God, इयोबाप्रमाणे आम्ही देवाच्या वचनाचं मनन केलं पाहिजे. like Job, we need to meditate on the word of God. देवाच्या अद्भुत कृत्याचं मनन केलं We पाहिजे. need to meditate on the wondrous works of God. नंतर आपण बघतो Further we see, दावीद हा व्यक्ती आहे. David the man, तो यहोशवाच्या नंतर आलेला व्यक्ती आहे. he is the one who came after Joshua, त्याच्या आधी यहोशवा आला होता and Joshua was before him. आणि यहोशवाला देव सांगत आहे And to Joshua God says, यहोशवा तू काय कर. Joshua you do, यहोशवा 1:8. Joshua 1:8. ग्रंथ नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखातून कदापि ढळू नये. तुझ्या मुखातून कदापि ढळू नये. त्यात जे काही लिहिले आहे त्यात जे काही लिहिले आहे ते तू मान्य करून पाळावे. ते तू मान्य करून पाळावे. म्हणून रात्रंदिवस तू त्याचे मनन करावे. त्याचे मनन करावे. म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होऊन म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होऊन तुला यश प्राप्ती घडेल. तुला यश प्राप्ती घडेल. It says in Joshua 1:8, this book of the law shall not depart from your mouth, but you shall meditate in it day and night, that you may observe to do according to all that is written in it. For then you will make your way prosperous, and then you will have good success. या ठिकाणी यहोशवाला देव सांगतो, And here God is telling to Joshua, मोशेच्या द्वारे तुला नियमशास्त्र देण्यात आलेलं आहे. the law that was given through Moses, तर तू काय कर. what you do is रात्रंदिवस या नियमशास्त्राचं मनन कर. meditate in it day and night.
मान्य करून त्यातल्या आज्ञा पाळ, You accept and obey the commandments, म्हणजे तुझा मार्ग so that your way सुखाचा होऊन तुला यश प्राप्ती घडेल. will be prosperous and you'll have good success. यहोशावाला देव सांगत आहे. God is telling that to आपण Joshua. बघितलं इसाकाने मनन केलं, We saw that Isaac आपण meditated. बघितलं योबाने मनन We saw केलं, that Job meditated. यहोशावाने मनन केलं. Joshua meditated. स्तोत्र 145:5 मध्ये असं म्हटलेलं आहे. दावीद म्हणतो, तुझ्या वैभवाचा गौरवयुक्त प्रताप हां व तुझी अद्भुत कृत्ये यांचे मी मनन करेन. काय म्हणतो दावीद राजा? It says in Psalms 145:5, I will meditate on the glorious splendor of your majesty and on your wondrous works. या ठिकाणी दावीद देवाचं मनन करतो, Here David is meditating. परंतु तुझ्या अद्भुत कृत्याचं मी मनन करतो. He says, I will meditate on the glorious splendor of your majesty. दावीद हा स्तुती शिकवणारा व्यक्ती आहे, And David teaches praise कारण त्याने परमेश्वराचा कितीतरी अनुभव घेतला because he experienced God a lot. आणि म्हणतो की दावीद परमेश्वराच्या अद्भुत कृत्यांचे मी मनन And करेन. that is why he says, I will meditate on the glorious works of God. दावीदाने परमेश्वराचं मनन केलं. David meditated on the word of God. जरा नव्या करारात आपण येऊया. Let's turn to the New आता Testament. नव्या करारामध्ये कोणी मनन केलं बघूया Who आपण. meditated in the New लूक Testament? याचा 2रा अध्याय 19 वचन. परंतु मरियेने या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेविल्या. It says in Luke 2:19, but Mary kept all these things and pondered them in her heart. पॉन्डर्ड देम इन हार्ट म्हणजे तिने त्या देवाने सांगितलेल्या गोष्टींचं मनन केलं. That means she meditated on the word of God. देवाने तिला देवदूतामार्फत निरोप दिला होता And through the angel, God had given her a की message तुझ्या पोटी पुत्र जन्मेल, that a son shall be born to you. त्याचं नाव येशू ठेव. You call him आणि Jesus. मग त्या या सर्व गोष्टी, And all these things, देवाने सांगितलेल्या गोष्टी all the things that God told, मरियेने अंतःकरणात ठेवल्या she pondered them in her heart आणि त्याचं मनन केलं. and she meditated on it. आणि ज्या वेळेस येशूच्या बाबतीत सगळ्या गोष्टी घडत गेल्या, And when all things happened in the life of तिने Jesus, सर्व त्या अंतःकरणात ठेवल्या. she pondered them in her आणि heart. ते कशा प्रकारे ठेवलं, तिने तिचं मनन केलं. And she did it when she meditated देवाने on it. तिला ज्या ज्या गोष्टी सांगून ठेवल्या होत्या, All the things that God told her, देवाने तिला काय सांगितलं होतं what did God told her? की हा तुझा पुत्र जन्मेल, When your son will be born, त्यावेळेस इस्रायलामध्ये उलथापालथ घडेल and Israel will be in a mess, आणि त्यावेळेस तुझ्या अंतःकरणातून कट्यार घुसरली जाईल, and there will be sword pierced through your heart, म्हणजे तुझं अंतःकरण विदारलं जाईल. that your heart will be hurt. आणि मग देवाने सांगितलेली ही गोष्ट And the things that God told, तिने अंतःकरणात ठेवली. she pondered them in her heart. आणि ज्यावेळेस येशू वधस्तंभावर गेला, And when Jesus went on the cross, त्या मातेचं अंतःकरण विदारलं होतं, and her heart was troubled, पण तिने धीर धरला, but she took courage कारण देवाने सांगितलेल्या गोष्टी तिने अंतःकरणात ठेवल्या होत्या. because she had pondered the things that God told in देव her heart. तुमच्या कुटुंबाबाबत, God for your family, तुमच्या मुलाबाबत, for your children, देवाचा जो काही संकल्प असेल, whatever the plan of God is, देव तुम्हाला सांगत असेल, God may be telling you. तुम्हाला कदाचित वचनाच्या द्वारे बोलत असेल, God may be speaking to you through His word. परिस्थितीच्या द्वारे बोलत असेल, He may be speaking through your कारण देव situations. अंशाने बोलतो, Because God speaks through देव fractions. प्रकाराने बोलतो, He talks to various त्याच्या ways. संदेशांच्या मार्फत बोलला असेल. He talks through prophets. पण या गोष्टी आईबापाने त्याने But these things as parents, तुम्हाला तुमच्या अंतःकरणात ठेवायच्या you आहेत. need to ponder them in your heart. योग्य वेळी त्या तुम्हाला धीराला उपयोगी येतील. At the right time, it will be useful. आपण बघितलं की मरियेने या गोष्टी अंतःकरणात ठेवल्या. We see that Mary pondered them in her heart. आणि आपण नव्या कराराचा जर अभ्यास केला, And if we study the New Testament, अगदी अलीकडच्या काळामध्ये, in the previous times, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर, after the death of Jesus Christ, त्याच्या पुनरुत्थानानंतर, after His resurrection, ज्याला येशूने दर्शन दिलं, and to whom Jesus appeared, पौल मननाविषयी काय म्हणतो आपण what वाचूया. does Paul say about the meditation? तो फिलिप्पिकराच्या फिलिप्पिकरांना पत्र लिहितो त्यावेळेस म्हणतो, It says when he writes letter to Philippians, फिलिप्पिकरास पत्र 4 अध्याय Philippians 4, 8 वचन वाचूया आपण. verse 8. बंधुजन हो, बंधुजन हो, शेवटी इतके सांगतो की शेवटी इतकंच सांगतो आता, जे काही सत्य, जे काही सत्य, जे काही सन्मान्य, जे काही सन्माननीय, जे काही न्याय्य, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही शुद्ध, जे काही प्रिय, जे काही प्रिय, जे काही सुश्राव्य, जे काही सुश्राव्य, जो काही सद्गुण, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा. त्यांचे मनन करा. It says in Philippians 4:8, finally, brethren, whatever things are true, whatever things are noble, whatever things are just, whatever things are pure, whatever things are lovely, whatever things are of good report, if there is any virtue and if there is anything praiseworthy, meditate on these things.
आणि म्हणून या ठिकाणी आपण पौल म्हणतो Here Paul says की तुम्ही या गोष्टींचं मनन केलं पाहिजे. that you should meditate on these things. आपला पहिला टॉपिक आहे की पवित्र शास्त्रात कोणी कोणी मनन केले. And the first point is who all आपण meditated बघितलं according to इसाकाने scripture. मनन केलं, We saw that Isaac meditated, इयोबाने मनन केलं, Job did, यहोशवाने मनन केलं, Joshua, दाविदाने मनन केलं, David meditated, मरियेने मनन केलं, Mary meditated, पावलाने मनन केलं. and Paul meditated. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आता मनन कशाचे करायचं मग? And what on what things should we meditate on? पुढचा प्रश्न आहे मनन कशाचं केलं पाहिजे. The next question is what should we meditate on? लूक 2:19 जर बघितलं According to Luke 2:19, की परमेश्वराने सांगितलेल्या गोष्टीचं मनन करायचं that आहे. we should meditate on the things told by God. दुसरं Second, स्तोत्रकर्ता म्हणतो, psalmist says, पहिला अध्याय 2 वचन, स्तोत्र 1-2 सगळ्यांचं पाठ आहे ते. तर परमेश्वराच्या शास्त्रात रमतो, त्याच्या शास्त्राचे अवरात्र मनन करीतो. जो पुरुष परमेश्वराचं भय धरतो त्याच्या शास्त्राचं अहोरात्र मनन करतो. it says in Psalms 1 and 2, but his delight is in the law of the Lord, and in his law he meditates day and night. म्हणून दुसरा मुद्दा आहे, The second topic आम्ही point is परमेश्वराच्या नियमशास्त्राचं मनन केलं पाहिजे. we should meditate about the scripture. म्हणजे जे यहोशुआ जे सांगितलं तेच आपल्याला या ठिकाणी म्हणायचं आहे. That whatever was told to Joshua, we have आम्ही to do the same. नियमशास्त्राचं मनन केलं We पाहिजे. should meditate in the law of the Lord. स्तोत्र 119:15 नुसार आणि स्तोत्र 119:4. 119:15 वाचा पहिलं. विधींचे मनन करेन, मी तुझ्या विधींचे मनन करील, तुझ्या मार्गांकडे लक्ष देईन. मी तुझ्या मार्गांकडे लक्ष देईल. It says in Psalms 119:15, I will meditate on your precepts and contemplate your ways. म्हणजे याचा अर्थ That means आम्ही परमेश्वराच्या विधीचे मनन केले पाहिजे. I should meditate on the statutes of आणि मग God. परमेश्वराचे विधी कोणते आहे? What are the precepts of God? अन्नार्पण, होमार्पण, शांतार्पण, And for grain offering, peace offering, and अशा अनेक दोषार्पण, trespass offering. अशा प्रकारचे विविध अर्पण हे परमेश्वराची विधी आहेत. There are different kinds of offerings. आणि त्याविषयीचा आपण नंतर अभ्यास करणार And we'll आहोत. study it later. पण परमेश्वराच्या विधींचं आम्ही मनन केलं पाहिजे. But you should meditate on the precepts of आणि God. मग ज्यावेळेस आम्ही विधींचं मनन करतो त्यावेळेस 119:4 मध्ये काय म्हटले बघा ब्रदर. तुझे विधी आम्ही मनपूर्वक पाळावे म्हणून तुझे विधी आम्ही मनपूर्वक पाळावे म्हणून तू ते आम्हास लावून दिले आहेत. ते तू आम्हास लावून दिले आहेत. It says in 119:4, you have commanded us to keep your precepts diligently. परमेश्वराने आम्हाला काही विधी लावून दिलेले There आहेत, are some precepts that God has laid down त्याचं आम्ही मनन केलं that पाहिजे. we should obey that. नंतर त्याच्या पुढे आपण जाऊया. Further, स्तोत्रसंहिता 143:5. मी प्राचीन काळचे दिवस मनात आणितो, हां. तुझ्या सर्व कृत्यांचे मनन करीतो, तुझ्या हातच्या कृतींचे चिंतन करीतो. it says in Psalms 143:5, I remember the days of old, I meditate on all your works, I muse on the work of your hands. मग त्या ठिकाणी चौथा मुद्दा असा आहे, The fourth point is, आम्ही परमेश्वराच्या हातच्या कृतीचं मनन केलं पाहिजे. we should meditate on the handiwork of God, परमेश्वराच्या हातची कृत्य. the work of the hands of God. बायबल सांगतं की आकाश देवाची हस्तकृती आहे. And the sky is the handiwork of God. क्राफ्टमनशिप. It is the craftsmanship of God. देवाने आकाश कसं निर्माण केलेलं How आहे? did God create the sky? समुद्रातली मासे कशी निर्माण How केलेले did He आहे? create the fish of the sea? लिव्याथान कसा निर्माण केलेला How did आहे? He create Leviathan? देवमासा निर्माण कसा केला आहे? And how has He created the whale? देवाच्या हातची कृतीचं कसं किती अद्भुत आहे. And how great is the work of the hand of अशा God? या देवाच्या हाताच्या कृतीचं आम्ही मनन केलं And we पाहिजे. should meditate of such a work of the आणि hands of मग God. आम्हाला कळतं की परमेश्वर किती महान आहे. And then we know how great our God is. आणि ज्यावेळेस तुम्ही डोंगर पर्वत बघता, And when you see the mountains, अद्भुत नजराणा असतो. there's a beautiful scene. डोळ्याचे पारणे फेकणारे ते दृश्य असतात. It is a refreshment to the soul. आकाशात इंद्रधनुष्य तयार होतं, There is a rainbow in the sky. अद्भुत दिसतं. It looks wonderful. हे सर्व परमेश्वराची अद्भुत कृती आहे. And these are the works of the God. आणि त्याच्याबद्दल आम्ही देवाचं मनन केलं पाहिजे. We should meditate about that. आणि मग मनुष्याचे विचार बदलतात. And the thoughts of the man change. देव किती थोर आहे. God is so great. समुद्र बघितल्यावर कळतं समुद्र किती विशाल असतो. And when we see the ocean, we understand how great आकाशात it चंद्र is. तारे बघितल्यावर कळतं की आकाश किती विदीर्ण आहे. And when we see the stars in the sky, we see how great is मनुष्याचे the sky. विचारच बदलून जातात. The thoughts of the man are changed. देवाच्या अद्भुत कृतीचं आम्ही मनन केलं We पाहिजे. should meditate about the wondrous works of the hands of God. स्तोत्र 77:12 वाचा.
मी तुझ्या सर्व कृत्यांचे मननही करेन आणि तुझ्या कार्यांचा विचार करेन. तुझ्या कार्यांचा विचार करेन. And it says in Psalm 77:12, I will also meditate on all your work and talk of your deeds. मी तुझ्या सर्व कार्यांचे विचार करील, मनन करेल असं बायबलमध्ये म्हटलेलं The आहे. Bible says, I will also meditate on all your work. नंतर यहोशुआ 1:8 नुसार And as per Joshua 1:8, नियमशास्त्रात जे काही लिहिले आहे whatever is written in the book of the law, त्याचं आम्ही मनन केलं पाहिजे. we should meditate about that. नंतर पुढचा मुद्दा आहे, The next point is, नव्या करारात सांगितल्याप्रमाणे as per in the New Testament, फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय 8 वचनामध्ये as per Philippians 4:8, या गोष्टींचं आम्ही मनन केलं पाहिजे. we should meditate on all these things. आता कोणत्या त्या गोष्टी आहेत? What are all those things? मला वाटतं 7 गोष्टी आहेत त्या. I think there are 7 things. बघू आपण त्या एक एक बघूया. Let's read. बघा, वाचा फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय 8 वचन. बंधुजन हो, बंधुजन हो, शेवटी इतके सांगतो की शेवटी इतके सांगतो की. जे काही सत्य. आता फिलिप्पियरास पत्रामध्ये 4 अध्याय आहेत. There are 4 chapters in आणि Philippians, शेवटच्या अध्यायामध्ये तो म्हणतो and in the last chapter he says, शेवटी इतके सांगतो की. in the end I tell you that, शेवटी सांगण्यापूर्वी तो आधी बरेच काही सांगून गेलेला असतो and before that he has told us a lot of आणि मग things, त्यानं बरंच सत्य सांगितलेलं and असतं he has told a lot of truth, आणि मग तो म्हणतो मनन करायचं असेल and then he says if you want to तर meditate, कशाचं मनन केलं पाहिजे? on what things should you तो meditate पहिला on? मुद्दा आहे जे काही सत्य. The first point is whatever is true. मग जे काही सत्य काय आहे? What is the truth? येशू म्हणतो God says, योहान 14:6 मध्ये, John 14:6, मार्ग सत्य व जीवन मीच आहे. I'm the way, truth and the life. मग आम्ही कशाचं मनन केलं पाहिजे? So what should we meditate on? सत्य म्हणजे कोण? Who is the truth? येशू. Jesus. कोणाचं मनन केलं पाहिजे? Who should we meditate on? येशूचं मनन केलं We पाहिजे. should meditate on Jesus. नंतर मग दुसरं सांगितलेलं आहे जे काही आदरणीय. And next is told whatever is noble. जे काय आदरणीय. Whatever is noble. आदरणीय फक्त एकच आहे There is only one that is आणि तो noble, आहे प्रभू येशू ख्रिस्त. and that is Lord Jesus Christ. आम्ही त्याविषयी मनन केलं We पाहिजे. should meditate about नंतर that. पुढे म्हटलेलं आहे जे काही न्याय्य. And next it says whatever is just. आणि न्याय्य काय आहे? What is just? वाचूया आपण. Let's read. स्तोत्र 33:5. आणि 97:2 वाचा कोणीतरी. त्याला नीती व न्याय प्रिय आहेत. त्याला नीती व न्याय प्रिय आहे. परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे. परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे. It says in Psalms 33:5, He loves righteousness and justice, and earth is full of the goodness of God. मग देवाला न्याय प्रिय आहे And God loves आणि justice, म्हणून आम्ही न्यायाचं मनन केलं and पाहिजे. we should meditate on सांगितलं justice. नीती प्रिय आहे, He likes righteousness. त्याचं आम्ही मनन केलं We पाहिजे. should meditate on righteousness. नीती व न्याय त्याच्या राजसनाचा पाया आहे. And righteousness and स्तोत्र justice are the root. 97:2 वाचा. ढग व घनमेघ त्याच्या सभोवती आहेत. ढग व घनमेघ त्याच्या सभोवती आहेत. नीती व न्याय नीती व न्याय त्याच्या सिंहासनाचा आधार आहेत. त्याच्या सिंहासनाचा आधार आहे. It says in Psalms 97:2, Clouds and darkness surround him, righteousness and justice are the foundation of his throne. म्हणजे देवाला नीती आवडते आणि न्याय आवडते And God loves righteousness and justice. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे And that is why it has been said, नीतीने वागणे, to live आवडीने righteously दया करणे and to have mercy. यापेक्षा परमेश्वर तुझ्याकडे काय मागतो? What does God ask except of these? आणि म्हणून आम्ही या गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजे. And that is why we should meditate म्हणून on आम्ही it. न्यायाने वागलं पाहिजे. We should act justly. आम्ही कोणावर अन्याय करता कामा We नये. should not be unjust to anybody. दुसऱ्याच्या गोष्टीला आमचं म्हणायचं नाही. We should not covet. ज्याची त्याचीच मालकीची ती गोष्ट आहे. Whatever belongs to that person belongs अनेक to लोक him. दुसऱ्याच्या गोष्टीला आपलं म्हणतात, A lot of people covet. हिसकावण्याचा प्रयत्न They try करतात, to snatch it away. अन्याय करतात, They become unjust. जुलूम करतात. They oppress. असं करायचं नाही. We do not have to do that. जे न्यायाने आहे तेच करायचं. We have to do what is म्हणून just. जे काही न्याय्य Whatever is just, त्याचे मनन करा. meditate on it. जे काही प्रशंसनीय, Whatever is praiseworthy, जे काही प्रशंसनीय whatever is praiseworthy, त्याचं मनन करा. meditate on that. आता मग प्रशंसनीय काय आहे? What is praiseworthy? स्तोत्र 56:10 वाचा. योब 40:14 वाचा कोणीतरी. स्तोत्र 56:10, योब 40:14. देवाच्या साह्याने देवाच्या साह्याने मी त्याच्या वचनाची प्रशंसा करेन. मी त्याच्या वचनाची प्रशंसा करेन. परमेश्वराच्या साह्याने परमेश्वराच्या साह्याने त्याच्या वचनाची प्रशंसा करेन. त्याच्या वचनाची प्रशंसा करेल. 56:10. हो, सांग. 56. 56:10. It says in Psalms 56:10, In God I will praise His word, in the Lord I will praise His word.
मी परमेश्वराच्या वाचनाच्या सहाय्याने त्याची प्रशंसा करेल. पुढं योब 40:14, जोब 14:14. मग तुझा उजवा हात तुझा उद्धार करीतो, अशी तुझी मीही प्रशंसा करेन. बरोबर आहे. It says in Job 40:14, then I will also confess to you that your own right hand can save you. परमेश्वराचा उजवा हात महान कार्य करतो, अशी मी पण प्रशंसा करेल. असं Then I will also confess to you that your own right hand can save you. आणि अजून कशाची प्रशंसा केली पाहिजे? And what all should we praise? वाचा, जी श्री परमेश्वराचं भय धरते ना, तिची पण आम्ही प्रशंसा केली पाहिजे. And the woman who fears the Lord, we should also praise her. नीतिसूत्रे 31:10 वाचा. 30 असेल ना. 31:30 सॉरी. सौंदर्य भुलविणारे आहे सौंदर्य भुलवणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे, व लावण्य व्यर्थ आहे. परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते. परमेश्वराचं भय धरणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते. It says in Proverbs 31:30, charm is deceitful and beauty is passing, but a woman who fears the Lord, she shall be praised. मग परमेश्वराच्या कृत्याची आम्ही प्रशंसा केली पाहिजे. We should praise the work of the hand of ही God. सर्व परमेश्वराची कृत्य आहे. These all are the creation of the hand of God. बघा, स्त्रीला परमेश्वराने बनवलेलं आहे. And God created the ते woman, त्याच्या हातचं कृत्य आहे. and she is the handiwork of God. आणि ज्यावेळेस ती स्त्री परमेश्वराचं भय धरते, And when that woman fears the Lord, भरवेशीत तिची प्रशंसा होते. and she shall be praised. आणि म्हणून म्हटलेलं आहे, And that is why it is said, सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते. who can find a virtuous wife? आणि मग स्त्री कोणापासून मिळते? And who can we तर receive? बायबल सांगतं, The word says, पत्नी जर मिळायची असेल if you want a wife, तर ती परमेश्वरापासून मिळते. we receive it from God. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. मग पुढं मनन करताना काय करायचं तुम्हाला मी सांगेल ते पुढं. I will tell you what all to meditate on. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. तर आपण बघितलं We saw तर जे काय प्रशंसनीय आहे त्याची आम्ही मनन केलं we पाहिजे. should meditate all the things that are नंतर पुढे praiseworthy. म्हटलेलं आहे जे काही श्रवणीय आहे Whatever things are pure, किंवा सुश्राव्य आहे whatever is pure, त्याचे आम्ही मनन केलं पाहिजे. we should meditate on that. आणि मग श्रवणीय काय आहे What is pure? तर 4:8-9 फिलिप्पी 4:8-9 पुढचं असं म्हटलेलं आहे. Philippians 8, 9 त्याच्या पुढे वाचा बरं. जे तुम्ही शिकला, जे काही तुम्ही शिकला, जे स्वीकारले जे काही स्वीकारलं व माझे ऐकले पाहिले, व जे काही तुम्ही ऐकले पाहिजे ते आचरा, ते आचरा, म्हणजे शांतीचा देव तुम्हाबरोबर राहील. म्हणजे शांतीचा देव तुम्हाबरोबर राहील. it says in Philippians 4:9, the things which you learned and received and heard and saw in me, these do, and the God of peace shall be with you. म्हणजे हे काही तुम्ही जे ऐकत आहात आता And whatever you are listening now, त्याचं जर तुम्ही मनन if केलं you meditate on that, तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. and that will benefit you. पण शांतीचा देव तुमच्या बरोबर And the असेल. peace of God will be with you. या गोष्टींचं मनन केल्यावर तो असेल. If you do this thing, meditate on these things, then he'll नंतर be on with पुढं you. असं म्हटलेलं आहे, And further it says, जो काही सद्गुण whatever good things, त्याचं मनन करा. meditate on आता that. सद्गुण काय आहेत? What is a good thing? सद्गुण काय आहे? What is a virtue? गलतीकारास पत्र 6:10 वचन. सद्गुण काय आहे? तर मग आपणाला प्रसंग आहे त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्वासू बंधूचे बरे करावे. हा सद्गुण आहे. It says in Galatians 6:10, therefore, as we have opportunity, let us do good to all, especially to those who are of the household of faith. आपण देवाच्या घराचे आहोत. We are the household of God. जे देवाच्या घरात येतात, The ones who come in the house of God, जे विश्वासणारे एकत्र जमतात, all the believers that gather together, ते देवाच्या एका घरचे आहोत. these are the people of God's household. एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, At one place it says, आम्ही देवाचे शेत आहोत, we are the field आम्ही of God. देवाचे सहकारी आहोत, We are the co-workers with God. आम्ही देवाचे सहकारी आहोत. We are the companions of आणि God. म्हणून एकमेकांचं आम्ही भलं केलं पाहिजे. We should do good to each other. म्हणजे आम्ही एकमेकांचं ज्यावेळेस भलं करतो When we do good to each other, तो सद्गुण आहे. that is a good आणि behavior. म्हणून तो सद्गुण आहे म्हणून त्याचं आम्ही मनन करायचं आहे. And because it is good, we should meditate on आणि it. सगळ्यात शेवटी असं म्हटलेलं आहे, And in the end it says, जी काही स्तुती whatever is praiseworthy, त्याचं मनन करा. meditate on it. आणि त्याचं मनन करा. And meditate on it. म्हणजे स्तुतीचं मनन करायचं आहे. We should meditate on the praise. स्तुतीचं मनन करायचं आहे. Should meditate on praise. स्तुती करून आम्ही परमेश्वराचे गौरव करायचं We आहे. need to praise God and worship Him. आणि मग आता हे आपण या गोष्टी बघितल्या. And we learned these things. कशाचं मनन करावं हे आपण बघितलं. We learned on what things to आता meditate मनन on. केव्हा केव्हा करावे हे आपण बघूया. And let us learn when to meditate. पुन्हा एकदा ती वचन आपण वाचूया. Let us read again. स्तोत्र 1:2 मध्ये म्हटलेलं आहे, Psalms 1:2 it आम्ही says, रात्रंदिवस मनन करावं. we should
meditate day and night. रात्रंदिवस मनन करावं. We should meditate day and night. याच वेळी मनन केलं पाहिजे असं काही बंधन नाही. There is no compulsion that we should तुम्ही meditate. at a particular रात्रंदिवस time. मनन केलं पाहिजे. We should meditate day and आता night. किती वेळ करायचे ते तुमच्यावर अवलंबून आहे. And how much time, that is up to you. तुम्ही देवाला किती वेळ देऊ शकता त्याच्यावर ते अवलंबून It आहे. depends on how much time you can give to God. रात्रंदिवस पण तुम्ही मनन करू शकता. You can meditate day and night. आणि ज्यांनी ते केलं त्यांना त्यांच्या जीवनात कार्य घडलं. And everybody who did has स्तोत्र benefited. 119:97 मध्ये असं म्हटलेलं आहे. स्तोत्र 119:97 97. आहा, तुझे शास्त्र मला किती प्रिय आहे. दिवसभर त्याकडे माझे लक्ष लागलेले असते. It says in Psalms 119:97, "Oh, how I love your law! It is my meditation all the day." मेडिटेशन ऑल द डेज. दिवसभर मी त्याचं मनन करत असतो. It says I meditate all the day, आणि ते मला प्रिय आहे म्हणून. and it is because I love your ज्याला law. प्रिय पवित्र शास्त्र आवडतं ना And the one who loves the law, तो आवडीनं पवित्र शास्त्र कधी पण वाचतो. he anytime reads the word of God. मग दिवसभर कधी पण वाचू शकतो. So we can read it anytime along the day. स्तोत्र 63:6 मध्ये असं म्हटलेलं आहे. Psalm 63:6 it says, वाचा. मी रात्री आपल्या अंतरुणावर पडून तुझे स्मरण करीतो व प्रहरोपरी तुझे ध्यान करीत असतो. प्रहरी मी तुझे दान करतो. it says that when I remember you on my bed, I meditate on you in the night watches. आता प्रहरी या शब्दाचा अर्थ आहे The meaning of night watches means एक प्रहर म्हणजे 3 तास. one watch means 3 hours. दर 3 तासांनी मी तुझं मनन करतो. Every 3 hours I meditate. दर 3 तासांनी मी तुझं मनन करतो. At the interval of 3 hours I meditate. प्रहरी मी तुझं मनन करतो. I meditate on you in the night watches. म्हणजे आम्ही रात्रंदिवस मनन करावं. We should meditate day and आम्ही night दिवसभर मनन करावं. and all the day. आम्ही प्रहरी मनन करावं. We should meditate in all the night watches. रात्रीचं उठून आम्ही मनन करतो. We wake up at night and meditate. संध्याकाळच्या वेळी आम्ही मनन करतो. In the evening we meditate. स्तोत्र उत्पत्ती 24:63 नुसार इसाक संध्याकाळी मनन करायचा. As per Genesis, Isaac was meditating in the evening. मग या पद्धतीनं आपण केव्हा मनन करतो ते बघत आहोत. And we are learning on when can we meditate. नंतर स्तोत्र 77:3 मध्ये असं म्हटलेलं आहे. स्तोत्र 77:3. मी देवाचे स्मरण करून करून व्याकुळ होतो. मी देवाचे स्मरण करून करून व्याकुळ होतो. मी ध्यान करू इच्छितो ध्यान करी इच्छितो पण माझा जीव मूर्छित होतो. पण माझा जीव मूर्छित होतो. It says in Psalm 77:3, I remembered God and was troubled. I complained and my spirit was overwhelmed. रिमेंबर म्हणजे मी ज्या वेळेस मला देवाची आठवण येईल And whenever I remembered God, त्यावेळेस आम्ही देवाचं स्मरण केलं पाहिजे. we should meditate on Him. देव आठवला Whenever we remember God, लगेच आम्ही स्मरण केलं पाहिजे. त्याचं चिंतन केलं पाहिजे. we should immediately meditate. आम्ही त्याचं मनन केलं पाहिजे. We should meditate. नंतर 119:23 मध्ये वाचा. स्तोत्र 119:23. अजून केव्हा मनन करायचं. अधिपतीही बसून आपसात मजविरुद्ध बोलतात पण तुझा दास तुझ्या नियमांचे मनन करीतो. It says in Psalms 119:23, princes also sit and speak against me, but your servant meditates on your statutes. म्हणजे तुमचे शत्रू तुमच्या विरुद्ध बोलत असताना When your enemies speak against you, लोक तुमच्या विरुद्ध बोलत when असतील, people speak against you, जग तुमचा द्वेष करत असेल, anybody who hates you, तुमच्या विरुद्ध निंदा करत असेल, anybody is mocking your name, आणि मग अशा वेळेस तुम्ही काय केलं पाहिजे. at that time what you should तर do is, 119:23 नुसार as per 119:23, तुम्ही देवाच्या वचनाचं मनन केलं you पाहिजे. should meditate on the word of मग God, वचन तुमचं सांत्वन करेल. so that word comforts you. त्यांना तुमच्या विरुद्ध आपापसात बोलू द्या. Let them talk anything bad about you behind your तुम्ही back. मात्र परमेश्वराच्या वचनाचं मनन करा. You meditate on the word of God. 119:78 मध्ये असं म्हटलेलं आहे. स्तोत्र 119:78. गर्विष्ठ फजित होत गर्विष्ठ फजित होत कारण त्यांनी लबाडीने माझा अन्याय केला आहे. कारण त्यांनी लबाडीने माझा अन्याय केलेला आहे. मी तुझ्या विधींचे मनन करेन. मी तुझ्या विधींचे मनन करेन. It says in Psalms 119:78, let the proud be ashamed, for they treated me wrongfully with falsehood, but I will meditate on your precepts. तुमच्यावर अन्याय होत असेल, You might be treated wrongfully. गर्विष्ठांनी तुमच्यावर लबाडीने अन्याय केलेला असेल, And, the proud must be doing wrong to you. तुमच्यावर अन्याय केलेला असेल, There has been injustice आणि on मग you. दावीद राजा या ठिकाणी म्हणतो, King David here माझ्या says, विरुद्ध त्यांनी सगळं काही केलं, they did everything wrong पण against मला me, मी तुझ्या विधींचं मनन करतो. but I will meditate on your precepts. मी त्या बाकीच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो.
करतो I ignore all those things. आणि अशाही And परिस्थितीमध्ये even in this situation, देवा मी तुझ्या विधींचं मनन करतो. God, I will meditate in your मग त्यांना precepts. काय करायचं ते त्यांना करू द्या Let them do what they want to, आणि तुम्ही देवाच्या वचनाचं मनन करा. and you meditate on the word of तुम्ही God. देवाच्या विधीचं मनन करा. You meditate on His precepts. मग आम्ही केव्हा केव्हा मनन करावं तर या पद्धतीने आम्ही देवाचं मनन करावं. And when all times should we meditate is this? आता मग मनन केल्यावर काय फायदे होतात And what are the benefits of meditation? ते आपण जरा बघूया. Let us learn that. स्तोत्र संहिता 104:34. मी केलेले त्याचे मनन त्याला गोड वाटो, परमेश्वराच्या ठाई मला हर्ष होईल. It says in Psalms 104:34, "May my meditation be sweet to him, and I will be glad in the Lord." सापडलं? मी केलेले त्याचे ध्यान मी केलेले त्याचे ध्यान त्याला गोड लागो, त्याला गोड लागो, परमेश्वराच्या ठाई मी हर्ष पावेन. परमेश्वराच्या ठाई मी हर्ष पावेन. पृथ्वीवर पातकी नष्ट होत, बस परमेश्वराच्या ठाई मी हर्ष पावेल म्हणजे परमेश्वरामध्ये मला आनंद होईल. केव्हा? ज्यावेळेस मी परमेश्वराच्या वचनाचं मनन करल त्यावेळेस. It says, "I will be glad in the Lord," and that is when I meditate on the word of God. दुसरा फायदा असा आहे, The second benefit is, ज्यावेळेस मनुष्य मनन करतो when a man meditates, तो जास्त समंजस बनतो. he becomes more wise. वाचूया स्तोत्र संहिता 119:99. माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मला अधिक समज आहे, मला अधिक समज आहे, कारण मी तुझ्या निर्बंधांचे मनन करीतो. कारण मी तुझ्या निर्बंधाचे मनन करतो. It says in Psalms 119:99, "I have more understanding than all my teachers, for your testimonies are my meditation." एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, In one place it says, माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा "Among all my teachers, मी अधिक समंजस आहे, I have more understanding, कारण मी तुझ्या विधींचं तुझ्या निर्बंधाचे मनन करतो. because I meditate on your testimonies. म्हणजे मी तुझ्या आज्ञांचं मनन करतो. I meditate on your statutes, म्हणजे तुझ्या आज्ञा मला शहाण बनवतात, because your commandments make me मला wise, समंजस make बनवतात. me understanding." स्तोत्र 119:15 मध्ये असं म्हटलेलं आहे, अहो दुष्कर्म्यांनो, मजपासून दूर व्हा, मी आपल्या देवाच्या आज्ञा पाळणार. Psalms 119:15 it says, "I will meditate on your precepts and contemplate your ways." मी तुझ्या विधींचे मनन करीन. असं आहे. मी तुझ्या विधींचे मनन करेन, मी तुझ्या विधींचे मनन करणी, तुझ्या मार्गांकडे लक्ष मी देईन. तुझ्या मार्गाकडे लक्ष देईन. I will meditate on your precepts and contemplate your ways. मग आम्ही ज्यावेळेस मनन करतो, When we meditate, परमेश्वराची विधी समजतात, we understand the precepts of God. परमेश्वराचे मार्ग आम्हाला We समजतात. understand the ways of की God. कोणत्या मार्गाने आम्ही गेलं पाहिजे Which way should ते I go? परमेश्वर आम्हाला सांगतो. God tells us that. यशया 41:20 मध्ये असं म्हटलेलं आहे की आमच्या जीवनात ज्या काही गोष्टी घडतात त्या परमेश्वरापासून घडतात हे आम्हाला समजतं मनन केल्याने. यशया 41:20. येणेकरून लोक तत्काळ पाहतील, जाणतील, मनन करतील व समजतील की परमेश्वराच्या हातून हे झाले आहे. इस्रायलाच्या पवित्र प्रभूने हे उत्पन्न केले आहे. It says in Isaiah 41:20 that they may see and know and consider and understand together that the hand of the Lord has done this and the Holy One of Israel has created it. आणि जेणेकरून हे समजतील ते काय समजतील ते आदल्या वचनामध्ये सांगितलेलं आहे 18 आणि 19 वचनामध्ये की त्या ठिकाणी काय घडलेलं आहे. And we understand what they'll understand is mentioned in the verses 18 and 19. तुम्ही घरी जाऊन ते वाचा. You can read it at home. एवढं एकच आहे की परमेश्वराच्या हातून जेव्हा समजतं ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनाचं मनन करतो त्यावेळेस. We understand the works of God when we meditate on His word. नंतरचा मुद्दा आहे Next point is, यशस्वी होण्याचं रहस्य कळतं. we understand the mystery of success. आम्हाला जर सक्सेसफुल व्हायचं असेल If we want to be तर successful, आम्ही देवाच्या वचनाचं मनन केलं we पाहिजे. need to meditate on the word of God. यहोशुआ 1:8 नुसार As per Joshua 1:8, यहोशुआ म्हणतो Joshua says, नियमशास्त्राच्या ग्रंथाचं अहोरात्र मनन कर meditate in the book of the Lord day and म्हणजे night, तुझा मार्ग यशस्वी so होऊन that your way will be prosperous, मार्ग क्लिअर म्हणजे मोकळा होऊन your way will be straight, तुला यशप्राप्ती घडेल. you will have good म्हणजे तू success. सक्सेसफुल होशील. That means you will be successful. तुझ्या मार्गातले अडथळे निघून जातील All the obstacles on your way will be मग तू gone यशस्वी away, होशील. and you will have good success. म्हणजे आम्ही यशस्वी होतो We become successful देवाच्या वचनाचं मनन केल्याने. if we meditate on the word of तर God. 6व्या वचनामध्ये 6वा मुद्दा असा आहे Sixth point is, आमची सर्व गरज पूर्ण होते. all our needs are fulfilled. जसं आपण बघितलं When we learn उत्पत्ती 24:67 मध्ये
इसाकाची गरज होती की त्याला पत्नी मिळावी And the need of Isaac was to get a आणि wife. बायबल सांगतो तो ध्यान करायला गेला And Bible says he went to आणि meditate देवाने त्याच्या पुढे पत्नी आणून ठेवली. and God brought him a wife. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. म्हणजे याचा अर्थ देव माणसाची गरज पूर्ण करतो. That means God fulfills the need आणि of the म्हणून person. ज्याला सगळ्यात चांगली प्रगटीकरण झाली, And the ones who had the great ज्याला सगळ्यात revelations, शेवटी प्रगटीकरण झाली, and the ones who had revelations पाऊल in the म्हणतो, end, that Paul says, की मी प्रगटीकरणाच्यामुळे चढून जाऊ नये म्हणून so that I do not be uplifted because of देवाने revelations. माझ्या शरीरात एक काटा ठेवलेला आहे. God has put a thorn in me. त्या पौलाचं प्रगटीकरण असं आहे The revelation of Paul is, तो की माझा देव आपल्या संपत्तीनुरूप as per the riches of my God, तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये गौरवाच्या द्वारे पुरवी. to fulfill all your needs as per his riches. मग फिलिप्पी 4:19 मध्ये म्हटलेलं आहे की माझा देव तुमची सर्व गरज पुरवेल. It says, my God will provide all your needs. मग हे कधी कळलं माहितीये का? And when does this happen? आम्ही देवाच्या वचनाचं मनन करू त्यावेळेस. When we meditate on the word of God. आणि मत्ती 6:31 मध्ये पण असं म्हटलेलं आहे, Matthew 6:31 also it says, प्रथम तुम्ही त्याचं राज्य आणि त्याची धार्मिकता मिळवा, attain his righteousness first मग and तुमची kingdom काय first. गरज आहे ते परमेश्वर तुम्हाला पुरवेल. Whatever your need is, God will fulfill it. मग मनन केल्याने अजून एक फायदा होतो. There is one more benefit that happens काय because of फायदा होतो ते meditation. बघूया आपण. Let us see what that is. यशया 1:3 आपलं स्तोत्र 1:3 मध्ये म्हटल्याप्रमाणे, As per Psalms 1:3, जो मनुष्य परमेश्वराच्या शास्त्राचं मनन करतो, the one who meditates in the word of the Lord, जे काही तो हाती घेतो whatever he puts his hand to, ते सिद्धीस जातं. that will be successful. जे काही तो हाती घेतो Whatever he takes, ते does, सिद्धीस जातं. it becomes prosperous. म्हणून आजपासून मनन करा. So meditate from today. तुम्हाला यशस्वी व्हायचंय का? Do you want to be successful? देवाच्या वचनाचं मनन करा. Meditate in the word of तुम्ही God. तुमचं काम करा, You do your work, देव त्याचं काम करा. God will do his. आपण आपलं काम करायचं, Let us do our job, देव आपल्यापेक्षा समर्थ आहे. and God is more able आपली than काय us. गरज आहे त्याला माहिती He आहे knows whatever we आणि need. तो योग्य वेळेला आपली गरज पूर्ण And the करेल. right time he fulfills our need. मनन केल्याने अजून एक फायदा There's होतो. one more benefit of meditation. उत्पत्ती 26:12-13 मध्ये इसाकाविषयी म्हटलेलं आहे. इसाक हा मनन करणारा व्यक्ती होता आणि मग त्याला काय झालं माहिती आहे का? बायबल सांगते की तो उत्तर उत्कर्ष पावत गेला. And the and the Bible says that he gained success. उत्पत्ती 26:12-13. Genesis 26:12-13. इसाकाने हम्म. त्या देशात धान्याची पेरणी केली हम्म. आणि त्याला त्याच वर्षी 100 पट पीक मिळाले हम्म. आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले. तो थोर झाला आणि उत्तरोत्तर उत्कर्ष पाहून मोठा संपन्न झाला. मनन केल्याने उत्कर्ष पावतो मनुष्य. It says in Genesis 12:13, then Isaac sowed in that land and reaped in the same year 100-fold. मग तुम्हाला जर उत्कर्ष पाहिजे असेल, If you want success, उन्नती पाहिजे if असेल, you want prosperity, तर देवाच्या वचनाचं मनन करा. meditate on the word of God. जितकं जास्त मनन कराल, The more you meditate, देव तुमचा उत्कर्ष करेल. and God will give you good देव success. तुमचा उत्कर्ष God करेल. will uplift you. आपण बघितलं, We learned, इसाकाने मनन केलं, Isaac meditated, दाविदाने मनन केलं, David did, योबाने मनन केलं, Job did, यहोशावाने मनन केलं, Joshua did, मरेने मनन केलं, Mary did, पावलाने मनन Paul केलं. meditated. आता तुमची वेळ आहे. Now it is your time. आता या काळात तुम्ही जगत आहात. You're living in this age. त्या काळात त्यांनी त्या गोष्टी केल्या. In that age, they did all those देव things. आज तुम्हाला जागृत करत And आहे. God is awakening you. योबाला देव म्हणत आहे, Job, God is saying, योबा जागृत हो, Job, be vigilant, स्तब्ध राहा, be still, देवाच्या वचनाचं मनन कर. meditate on the word of God. देवाच्या वचनाचं मनन करत. Meditate on the word of God. आज देव मला म्हणत आहे, Today, God is telling me, स्तब्ध राहा, be still देवाच्या वचनाचं मनन and करत आहे. meditate on the word of God. देव आज तुमचं नाव घेऊन तुम्हाला म्हणत आहे, God is calling you by your name. स्तब्ध राहा, Be still, देवाच्या अद्भुत कृत्यांचं मनन कर. meditate on the wondrous मनन works of कसे God. करावे आपण बघितलं. We learned how should we आपण meditate. देवाचं मनन कसं करावं बघितलं. We learned how should we meditate. मनन केल्याने काय होतं? What happens when we आपण meditate? देवाच्या सान्निध्यात येतो. We come in the presence of God. आपलं मन विचलित होत नाही. We are not distracted. आपण अस्थिर होत नाही. We are not unstable. आपल्याला देवाविषयीची ओढ लागते. We are drawn to आज एक God. वचन वाचलं का? Today we read one word, दुसरं वचन आपल्याला अजून प्रोत्साहित करतं. and the other word encourages us even ज्यावेळेस more. आपण स्तुती करतो, When we praise, स्तुतीचं मनन करतो, when we meditate on praise, आपला उत्साह वाढतो. our zeal, we have become zealous. देवाविषयीची अधिक ओढ आपल्या मनात निर्माण होते. We are drawn more closer to God. जगी गोष्टीला आपण भीत नाही. We do not fear the things of the world. परमेश्वराचा आपण भय बाळगतो. We fear the Lord. मग आता आम्ही काय करायला पाहिजे? So what should we do? तर आम्ही दररोज मनन केलं पाहिजे. We should meditate every day. प्रहरोपरी मनन केलं And पाहिजे. every night watches we रात्रंदिवस should. मनन केलं Day पाहिजे. and night we should meditate. योबाचा काळ संपला.
And the age of Job ended. आज आता आपलाच काळ चालू आहे. And today is the age that we are living in. आम्हाला धार्मिकतेची पेरणी करायची आहे. We have to sow righteousness. आमच्या कुटुंबातले प्रश्न सुटावे असं आम्हाला वाटतं का? If I want the problems of my family should आमचे be प्रश्न resolved, सुटावे असं वाटतं if you का? want I should get answers to my questions, आपण मनन करायचं आहे. we should meditate. आपण आपलं काम करूया, Let us do our job. देव त्याचं काम करेल. God will do His. मोशे पुढे प्रश्न पडला होता, There was a question ahead of एवढ्या Moses. एवढ्या लोकांकडून पुढे मी कसं जायचं? How can I lead all these people? पाठीमागून फारच सैन्य आहे, And the army of Pharaoh was पुढे behind. तांबडा समुद्र आहे. And ahead of him was Red Sea. काय करायला पाहिजे? What should I do? त्याने देवाची आज्ञा पाळली, He obeyed the commandment of God कारण तो देवाच्या आज्ञेचं मनन करायचा. because he used to meditate मग on the देवाने word त्याला of God. सांगितलं, And God told him, तू तुझं काम कर, you do your job. फक्त समुद्रावर काठी उगार. Only lift your rod upon the sea. काठी उघडायचं काम मोशेचं होतं, And the job of Moses to lift up the rods. समुद्र तो बघायचं काम देवाचं होतं. And to divide the sea was the job of देव God. तुम्हाला सोप्या गोष्टी करायला सांगतो, God is telling you to do the easy तुमच्या things. पुढच्या अवघड गोष्टी देव शक्य करतो. And God will take care of the difficult ones. देव तुमच्या पुढच्या असाध्य गोष्टी साध्य करतो. And the impossible things God will make it देवाला possible for कुठलीच you. गोष्ट अशक्य नाही. There is nothing that is impossible for देवाला God. सर्व गोष्टी शक्य आहे. Everything is possible in तुमच्या the जीवनातले Lord. सर्व प्रश्न सोडायला देव समर्थ God आहे. is able to resolve all your problems. काय तुम्ही देवाच्या वचनाचं मनन करायला समर्थ आहात का? Are you able to meditate on the word of तुम्ही God? स्वखुशीने देवापुढे अर्पण आणाल काय? Will you with delight bring offerings in front तुम्ही of God? स्वखुशीने देवाच्या वचनाचं मनन करेल Will काय? you with delight meditate on the word of आज देव God? तुम्हाला म्हणत आहे, God is telling to you today, तुमचं नाव घेऊन तुम्हाला म्हणत आहे He's calling you by your name and saying की तू देवाचं वचनाचं मनन कर. that you meditate on the word of God. देव तुझ्यासाठी द्वार खुले करेल. God will open doors for ज्यावेळेस you. देव दार उघडतो, And when God opens a door, कोणी बंद करू शकत nobody नाही. can close it. सैतान सुद्धा बंद करू शकत Even नाही. the devil cannot close it. ज्यावेळेस मंडळी देवाच्या वचनाचं स्तवन करल, When the church praises God, देवाच्या वचनाचं मनन करल, when they'll meditate on the word of God, अधोलोकाच्या द्वाराचं त्याच्या पुढे काही चालणार नाही. the doors of Hades shall not म्हणून prevail. संपूर्ण मंडळीने परमेश्वराच्या वचनाचं मनन करायचं आहे. All the church should meditate on the word of मग God. मंडळीचा उत्कर्ष होईल. And then the church will become आणि prosperous. प्रियांनो, And beloved, आपले मंडळीचे बरेच लोक देवाच्या वचनाचं मनन करतात and many people of a church meditate on the word आणि of त्याचा God. अनुभव आम्ही घेत आहोत. And we're experiencing that. आणि मंडळीचा देव उत्कर्ष करत आहे, And God is prospering His church. उत्कर्ष करत आहे. He's prospering His church. कसं ते पास्टर तुम्हाला सांगतील. And how a pastor will let you know. मंडळी उत्कर्षाकडे चाललेली आहे, And a church is moving towards कारण ही मंडळी prosperity. देवाच्या वचनाचं मनन करते. Because this church meditates on the अजूनही word त्यात of तुम्ही God. जर सहभागी झाला नसाल So even now if you're not in it, तर आता तुमची वेळ आहे. it is your time. तुम्ही पण देवाच्या वचनाचं मनन करू लागा. Let's start meditating on the word of संपूर्ण God. मंडळी देवाच्या वचनाचं मनन करल, All the church will meditate on the word of देवाच्या God. वचनांचा अभ्यास करल, They will study the word of God. प्रत्येक वचन लागू करल. And they'll apply every word to their lives. दिवसेंदिवस मंडळीची उन्नती होत जाईल. And the church will become edified. अनेक day लोक by day. देवाच्या राज्यात येतील. Many people will come in the kingdom of सुवार्ता God. सर्व दूर जाईल. And the gospel will be preached सर्व everywhere. दूर देवाचं वचन जाईल. And the word of God will be gone everywhere. देव तुम्हाला आशीर्वाद करेल. God will bless you. देव तुम्हाला आशीर्वाद करेल. God will bless you. आज जर तुम्ही देवाचं वचन ऐकलं असाल If you listen the word of तर God today, आजपासून देवाच्या वचनाचं मनन करायला सुरुवात करा. start meditating on the word of God from आणि today. परमेश्वर किती चांगला आहे And see how the Lord is good. याचा अनुभव घ्या. You experience it. याचा अनुभव तुम्ही घ्या. You experience it. सर्व प्रियजनांनो, All beloved, देवाच्या वचनाचं मनन करा. meditate on the word of आणि God. परमेश्वर हे करण्यासाठी And may the God give तुम्हा प्रत्येकाला कृपा पुरवो, may the God give you grace. अशी आपण देवाकडे प्रार्थना Let करूया. us pray that to the God. इथून पुढची वेळ मी पास्टरांच्या हातात देत आहे.